नमस्कार। मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी धक्कादायक दावा केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जीवावर बेतणारा कट रचला जात आहे। त्यांनी सार्वजनिकरित्या असा आरोप केलाय की त्यांना संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। या विधानामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेऊया। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत। त्यांनी अनेकदा सरकारवर टीका केली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केला। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे। काही लोक त्यांच्या विरोधात कट रचत आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। हे वक्तव्य त्यांनी स्पष्ट शब्दात केलं। मात्र या दाव्याबाबत ठोस पुरावे त्यांनी सादर केले आहेत का याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण अधिक संवेदनशील झालंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा आधीच तापलेला आहे आणि अशा वेळी आंदोलनाच्या प्रमुख नेत्याने जीविताच्या धोक्याचा दावा केल्यामुळे चर्चा आणखी वाढली आहे। त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार का? त्यांच्या दाव्याची अधिकृत चौकशी सुरू होणार का? अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणात अफवा पसरवणे योग्य नाही। त्यामुळे अधिकृत माहिती येईपर्यंत संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत। त्यांच्या आंदोलनामुळे राज्यात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे। आता त्यांनी केलेला हा जीवित धोक्याचा दावा हा केवळ राजकीय आरोप आहे का की खरोखरच काही गंभीर पार्श्वभूमी आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।